morning. This is the 13th lecture of topic origin and evolution of life. Here at last lecture we already discussed part second of evolution topic, that is nothing but human evolution. Already we discussed at that lecture how human evolved or human ancestry. कालच्या लेक्चरला आपण मानवाचा इतिहास अभ्यासला, माणूस कसा निर्माण झाला याची प्रस्तावना ओळख वजा आपण करून घेतली. यू नो व्हेरी वेल, ऍक्च्युली ह्युमन इज इव्हॉल्व्ड फ्रॉम ट्री ड्वेलिंग श्रू लाईक ॲनिमल्स अँड एन्शियंट टाइम. फार प्राचीन काळी जे अर्बोरियल ॲनिमल्स होते, जसं की स्क्वायरल सारखे, अशा प्राण्यांच्या पासून ह्युमन इव्हॉल्व झाला हे आपण पाहिलं. दीज श्रू लाईक ॲनिमल्स in future develops into ape-like animals such as gibbons, chimpanzee, gorilla, orangutan, like this. म्हणजे ट्री ड्वेलर जे अॅनिमल्स आहेत त्यांचं भविष्यात रूपांतर एप मीन्स टेललेस मंकी, शेपटी नसलेलं माकड यांच्यामध्ये रूपांतर झालं. त्याची एक्झाम्पल आपण पाहिली. गिबन्स असेल, ऑरंगुटन असेल, चिंपांजी असेल, गोरिला असेल, ही त्याची एक्झाम्पल पाहिली. ऑल्सो वी डिस्कस अबाउट हिअर क्लासिफिकेशन ऑफ ह्युमन. क्लासिफिकेशन ही पाहिलं. किंगडम ॲनिमलिया, फायलम कॉर्डेटा, सब फायलम व्हर्टिब्रेटा, सुपर क्लास ग्रॅटोस्टोमॅटा, देन क्लास मॅमेलिया, देन ऑर्डर प्रायमेट्स, सब ऑर्डर्स. अशा पद्धतीने आपण क्लासिफिकेशन ही पाहिलं. देन टुडे वी डिस्कस नेक्स्ट स्टेप्स फ्रॉम व्हिच ह्युमन इव्हॉल्व. भविष्यात मानव खऱ्या अर्थानं कोणत्या टप्प्यातून विकसित झाला, ते टप्पे किंवा त्या पायऱ्या एक 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 आपण अभ्यासणार आहोत. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर फर्स्ट ड्रायोपिथिकस, सेकंड रामापिथिकस, थर्ड ऑस्ट्रालोपिथिकस, देन फोर्थ होमो हॅबिलिस, फिफ्थ होमो इरेक्टस, देन निएंडरथॅलिसिस, देन क्रो-मॅग्नन मॅन, and last होमो सेपियन मीन्स मॉडर्न मॅन. या पद्धतीचे विकसित होण्याचे मानवाचे टप्पे आहेत, पायऱ्या आहेत. टुडे वी फोकस ऑन ओनली फर्स्ट 4 स्टेजेस. या ज्या काय आपण 8-9 स्टेप्स पायऱ्या पाहिल्या, त्यातल्या आज फक्त 4 पायऱ्या पाहणार आहोत. आउट ऑफ दीज 8 to 9 developmental stage of human, in your board theory ask one concept for 2 marks. यातली कोणतीही एक अवस्था 2 मार्कासाठी बोर्ड थेअरीला तुम्हाला विचारली जाते. आपण एक एक पाहणार आहोत. पहिली अवस्था कोणती आहे? ड्रायोपिथिकस. ऑलरेडी वी वर्क फ्रॉम होम बिकॉज ऑफ कोरोना डिसीज. कोरोनामुळे आपण घरूनच हे कार्य करतोय, अध्यापनाचं कार्य करतोय. त्यामुळं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन म्हणजे पीपीटी बनवणं इथं शक्य नाही. तुम्हाला ते पॉइंट्स दिसणं तर गरजेचं आहे. कोणते महत्वाचे पॉइंट्स आहेत की जे उत्तर पत्रिकेत येणं गरजेचं आहे, ते समजावं, लक्षात राहावं, आणि म्हणून मी इथं ब्लॅकबोर्डच्या साहाय्यानं इथं मी एक्सप्लेन करणार आहे. जाणीवपूर्वक या ठिकाणी मी पॉइंट्स लिहिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. We discuss or explain with the help of these points. Here, first step is Dryopithecus. Here, this first stage is discovered by Leakey scientist in 1930. म्हणजे या ड्रायोपिथिकसचे जे काय अवशेष असतील, फॉसिल्स असतील, ते फॉसिल्स 1930 साली लिक्की या शास्त्रज्ञानं शोधून काढले किंवा त्याला प्रथम सापडले.
मग ते जे काही अवशेष असतील कुठे सापडले? ऑन अन आफ्रिकन आयलँड. आफ्रिकामध्ये जे बेट आहे त्या बेटावरती त्याचे अवशेष या शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम पाहिले. मग ते अवशेषाचं बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणते कॅरेक्टर दिसले? हिअर फर्स्ट इट इज क्लोजली रिलेटेड टू चिंपांजी. आपला जो चिंपांजी एनिमल जो आहे एप, अगदी त्याच्यासारखी त्याची कॅरेक्टर, बॉडी कॅरेक्टर दिसून आली. याचा अर्थ आपला आणि एपचा अत्यंत जवळचा संबंध आहे हे इथं प्रूव्ह होतं. आणि त्याचे फॉसिलचं बारकाईने निरीक्षण केल्यानंतर किंवा त्याचा जिओलॉजिकल स्टडी केल्यानंतर लक्षात आलं, हिअर दिस स्पेसिस लिव्ड नियर अबाउट 20 to 25 मिलियन्स इयर अगो. 20 ते 25 दशलक्ष वर्षापूर्वी ही जमात अस्तित्वात असावी या पृथ्वी तलावरती, असा तर्क बांधला, असा अंदाज बांधला. कारण जिओलॉजिकल सर्वे केल्यानंतर ते फॉसिलचा अभ्यास केला जातो आणि हे कोणत्या कालखंडातील असतील याचा तर्क लावला जातो. अगदी ॲक्युरेट जरी तर्क लावता आला नाही तरी अंदाजे ढोबळमानानं आसपास जाता येतं. एवढा आपलं सायन्स डेव्हलप झालेलं आहे, विकसित झालेलं आहे. आणि त्या अंदाजानं ही ड्रायोपिथिकस नावाची व्हरायटी किंवा जमात कोणत्या कालखंडात होती तर नियर अबाउट 20 to 25 मिलियन्स इयर अगो. हिअर मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर इज सेमी इरेक्ट पॉइंचर. सेमी इरेक्ट मीन्स इरेक्ट म्हणजे असा उभा बांधा आणि सेमी मीन्स जसं की वयस्कर माणसं अगदी डॉग किंवा मंकी सारखं सुद्धा नसतात, म्हणजे हाताचा उपयोग चालण्यासाठी, परंतु वाकलेली असतात. वयस्कर माणसं जशी वाकतात त्या पद्धतीचा अर्धवट वाकलेला सेमी इरेक्ट पॉइंचर या पद्धतीची महत्वाची कॅरेक्टर या फॉसिल्स मध्ये सापडली. याला आपण इथं ड्रायोपिथिकस स्टेज असं म्हणतो. The next stage, Ramapithecus. Here, actually, this Dryopithecus stage evolved into next stage, Ramapithecus. जसं की आपण एखाद्या लेखकाने एखादं पुस्तक काढलं, ते पुस्तक खपल्यानंतर पुन्हा न्यू एडिशन येते, दुसरी आवृत्ती येते. त्या पद्धतीनं ड्रायोपिथिकस डेव्हलप्स इनटू रामापिथिकस. याचाच सुधारित आवृत्ती म्हणजे रामापिथिकस. थोडीशी डेव्हलपमेंट बऱ्यापैकी याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. Here its fossil discovered by scientist Lewis in also 1930. 1930 याच कालखंडामध्ये या लेविस या शास्त्रज्ञाला याचे अवशेष प्रथम सापडले ऑन शिवालिक हिल्स ऑफ इंडिया. आपल्या भारतामधील जी शिवालिक हिल आहे, टेकडे, त्या टेकडीमध्ये याचे अवशेष सर्वप्रथम या शास्त्रज्ञाला सापडले. Here, after observing these fossils, त्या फॉसिलचं बारकाईने निरीक्षण केल्यानंतर मग ढोबळमानाने असा अंदाज बांधता आला, Here, this variety lived near about 14 to 12 million years ago. 14 ते 12 दशलक्ष वर्षापूर्वी ही मानवाची जमात अस्तित्वात असावी असा अंदाज या शास्त्रज्ञांनी बांधलेला आपल्याला दिसून येतो. Here the most important character is somewhat erect posture. मगाशीच आपण म्हटलो की या अवस्थेमध्ये सेमी इरेक्ट होतो, बऱ्यापैकी वाकलेल्या अवस्थेमध्ये होतो. आता बऱ्यापैकी थोडंसं असं बॉडी आलेलं दिसते, पूर्ण ताट नसेल तरी पण अशा पद्धतीनं होईना समवॉट इरेक्ट पॉइंचर बांधता आलेला आपल्याला दिसून येतो. या पद्धतीची रामापिथिकस मध्ये महत्वाची कॅरेक्टर्स या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. इथं सेमी इरेक्ट पॉइंचर
आणि इथं समवॉट इरेक्ट पॉइंचर, आणि म्हणूनच मी जाणीवपूर्वक असं म्हटलो याची सुधारित आवृत्ती म्हणजे रामापिथिकस. द नेक्स्ट थर्ड स्टेज हियर ऑस्ट्रेलोपिथिकस. Australopithecus. Its fossils were first discovered by scientist Professor Raymond Dart in Lime Quarry at South Africa. जी चुनखडी जी असते, चुनखडीच्या ज्या खाणी आहेत त्या खाणीमध्ये वर्कर काम करत असताना त्या ठिकाणी प्रोफेसर रेमंड डार्ट यांना या ड्रायोपिथिकसचे अवशेष साऊथ आफ्रिकामध्ये सापडले. पण हे अवशेष सापडण्याचा कालखंड किती आहे? इन 1924. याचा अर्थ ड्रायोपिथिकस आणि रामापिथिकस याचे अवशेष सापडण्यापूर्वी या इथं ऑस्ट्रेलोपिथिकसचे अवशेष सापडलेले आपल्याला दिसून येतात. Here, after observation of these fossils, या अवशेषांचा अभ्यास केल्यानंतर या शास्त्रज्ञांनी असा अंदाज बांधला, दिस व्हरायटी लिव्हड नियर अबाउट 4 to 1.8 मिलियन इयर अगो. 4 ते 1.8 इतक्या दशलक्ष वर्षापूर्वी ही जमात, मानवी समूह आपल्या पृथ्वीतलावरती राहत होता असा अंदाज बांधण्यात आला. Actually, it is connecting link between ape and man. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे इथपर्यंत एप आणि मॅन आपण सेमच होतो. दोघांमध्ये वी कांट सेपरेट एप अँड मॅन. एप आणि मॅन ह्या दोघांना आपण सेपरेट करू शकत नव्हतो. दोघांची सेमच कॅरेक्टर होती, क्लोजली रिलेटेड होतो. जणू काही सख्खे भाऊ असतील किंवा एकाच खानदानातले असतील, या पद्धतीने सेम कॅरेक्टर होती. पण इथं मात्र थोडासा बदल दिसून येतो. हा ऑस्ट्रेलोपिथिकसला काय म्हटलंय? इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन एप अँड मॅन. म्हणजे एपची थोडीशी लक्षणं, मॅनची थोडीशी लक्षणं, दोन्हीची कॉम्बिनेशन मध्ये लक्षणं या अवस्थेत आपल्याला दिसून आले. हियर cranial capacity is about 450 to 600 cc cranial capacity. Then question arises, what is meant by cranial capacity? Cranial capacity म्हणजे काय? The space occupied by brain. मेंदू जेवढी जागा व्यापतो त्या जागेला cranial capacity असं म्हटलं. अत्यंत सोप्या भाषेत समजून घेऊ. हे आपलं डोकं आहे. डोक्यातून मेंदू बाजूला काढला तर तिथं पोकळी निर्माण होईल. त्या पोकळीमध्ये पाणी ओतलं तर ते पाणी किती मावेल? तर 450 ते 600 इतकं मावेल. मग ते जेवढं पाणी मावेल त्याची ती क्रॅनियल कॅपॅसिटी असेल. या पद्धतीनं क्रॅनियल कॅपॅसिटी काउंट केली जाते. आणि याची क्रॅनियल कॅपॅसिटी पाहिली तर 450 टू 600 सीसी अशा पद्धतीनं या ठिकाणी क्रॅनियल कॅपॅसिटी असलेली दिसून येईल. ऍक्च्युअली इट गिव्स राइज टू जीनस होमो. जीनस होमो याला या व्हरायटीनं जन्म दिला. ही फार उत्क्रांती मधली, इव्होल्यूशन मधला महत्वाचा टप्पा मानला जातो. थोडक्यात इथपर्यंत, या अवस्थेपर्यंत एप आणि मॅन सेम होता. आता इथून पुढं एप जसाची तसाच राहिला, तो फारसा विकसित नाही झाला आणि मॅन मात्र स्वतः डेव्हलप होत गेला. जसं की असं आपण गृहीत धरू, एकाच घरातले दोन भाऊ आहेत, सर्व एकच वातावरण आहे, एकाच खानदानात जन्मलेले आहेत, सख्खे भाऊ आहेत. त्यातला एक भाऊ चांगला अभ्यास करत राहिला, शिकत राहिला. एक भाऊ शिकायचा आळस केला, वाचन करायचा आळस केला, कंटाळा केला, तो शिकला नाही. तर तो तसाच आपला शेती करत राहिला किंवा गावातली छोटी छोटी कामं करत राहिला. आणि दुसरा भाऊ जो शिकला तो उच्च शिक्षित झाल्यामुळं तो भविष्यात शहरामध्ये गेला आणि चांगल्या
व्यवसाय करू लागला, नोकरी करू लागला, तर तो अत्यंत व्यवस्थित डेव्हलप होईल. आणि गावातला जो आहे तो तसाच थोडासा अनडेव्हलप्ड राहील. सेम या पद्धतीने एप आणि मॅन दोघही जरी अगदी क्लोजली रिलेटेड भावासारखे जरी असले तरी एप अविकसित राहिला आणि भविष्यात मॅन मात्र विकसित होऊ लागला. इथून पुढे मानवाचा जीनस स्वतंत्र झाला. आपला जीनस कोणता आहे? होमो. अँड दिस ट्रायपिथिकस स्टेट्स गिव्ह राइज टू जीनस होमो. होमो जीनसला जन्म दिला. म्हणून ही अवस्था ऑस्ट्रलोपिथिकस आपल्या दृष्टिकोनातून किंवा ह्यूमन इव्होल्यूशनच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे. द नेक्स्ट होमो हॅबिलिस. आता इथून पुढे जी आपल्या अवस्था असतील त्याला जीनस कंपल्सरी होमो असेल आणि ही असेल स्पेसीज. पुढचं लिहिलेलं असतं ते स्पेसीज. आता होमो हॅबिलिस हियर इट्स फॉसिल्स वेर डिस्कवर्ड बाय सेम सायंटिस्ट लिकी इन 1964 1964 साली ऍट टांझानिया. टांझानियामध्ये 1964 साली लिक्की या शास्त्रज्ञानं या होमो हॅबिलिसचे अवशेष सर्वप्रथम पाहिले किंवा शोधून काढले किंवा त्याच्यावरती सर्वप्रथम अभ्यास केला. हियर इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ हँडीमॅन. म्हणजे स्किलफुल ही व्हरायटी काम करत होती. म्हणजे हातानं काम केलं पाहिजे. ही वॉज एक्सपर्ट इन मेकिंग टूल्स, वेपन्स. म्हणजे शस्त्रास्त्रे, अवजारे जे दैनंदिन जीवनात व्यवहारात जे उपयोगी पडतं त्या वस्तू बनवण्यास तो एकदम एक्सपर्ट होता. म्हणजे कलाकृती, कौशल्य हे तो चांगल्या पद्धतीने करू शकत होता. हाताने चांगली कामं करू शकत होता. हेन्स कॉल्ड एज अ हँडीमॅन. आणि म्हणून या होमो हॅबिलिसला हँडीमॅन असं म्हटलं जातं. Here, this variety lived in near about 2.5 to 1.4 million years ago. 2.5 ते 1.5 दशलक्ष वर्षापूर्वी ही जमात या पृथ्वी तलावरती राहत होती असा शास्त्रज्ञांनी त्याचे अवशेषाचा अभ्यास केल्यानंतर कॉन्फिडेंटली सांगितलेलं आहे. This variety actually lived on grassy land. उघडा जो काय जमिनीचा भूखंड असेल ज्याच्यावर गवत वगैरे असेल उघड्यावरती ती व्हरायटी राहत होती. म्हणजे गुहेमध्ये राहिलं पाहिजे, घर करून राहिलं पाहिजे हे या अवस्थेत फार काही कळत नव्हतं. जसं की मंकी, एप उघड्यावरती राहतात किंवा टायगर, लायन त्या पद्धतीनं ही सुद्धा जमात राहत होती. बिकेम ए गुड हंटर. शिकार अत्यंत चांगल्या पद्धतीनं करत होते. बिकॉज दे आर एक्सपर्ट इन मेकिंग टूल्स, वेपन. शस्त्रास्त्रे असतील, अवजारे असतील, ते दगडाची टोकदार कशी बनवली पाहिजेत, मग तो भाला असेल, बरचा असेल, या पद्धतीने टोकदार शस्त्रास्त्र दगडाची किंवा धातूंची बनवली पाहिजे ते त्यांना कळत होतं. किंवा मजबूत लाकडाची बनवली पाहिजे हे कळत होतं. आणि म्हणून हे बिंदासपणे उघड्यावरती इतर प्राण्यांसारखे राहायचे आणि शिकार करून आपली उपजीविका करायचे. या पद्धतीची ही व्हरायटी होती. हियर क्रॅनियल कॅपॅसिटी इज अबाउट 650 टू 800 cc. आता मात्र ब्रेन थोडा डेव्हलप झालेला आहे. बिकम्स लार्ज इन साइज. थोडा आकाराने मोठा झालेला आहे. इथं क्रॅनियल कॅपॅसिटी 450 ते 600. इथं मात्र 650 ते 800. म्हणजे क्रॅनियल कॅपॅसिटी अजून थोडीशी डेव्हलप झालेली आहे. बिकॉज ब्रेन इज डेव्हलप इन ऑल सेन्स, साइज अँड इंटेलिजन्स. बुद्धिमत्तेने सुद्धा ब्रेन डेव्हलप झाला कारण तो विचार करू लागला. आकाराने सुद्धा मेंदू वाढू लागला. म्हणून क्रॅनियल कॅपॅसिटी इथं जास्त आपल्याला दिसून येते. हे एक महत्वाचं कॅरेक्टर या ठिकाणी होमो हॅबिलिस मध्ये दिसून येईल. इरेक्ट पॉइंचर.
इथं मात्र होमो हॅबिलिसचा पूर्णपणे आपल्यासारखा इरेक्ट पॉइचर होता, उभा बांधा होता. म्हणजे या पद्धतीनं आपण एका पिढीत किंवा 10-20 वर्षामध्ये किंवा 2-3 पिढ्यामध्ये विकसित झालो नाही, हजारो वर्षाचा कालखंड गेला, हळूहळू विकसित होऊ लागलो. साहजिकच पहिले आपण ट्री ड्वेलिंग शिरू लाईक ॲनिमल होतो, अगदी खारोटी सारखं. त्यानंतर मंकी लाईक, त्यानंतर एप लाईक, आणि त्यानंतर मग अशा पद्धतीनं पहिली अवस्था ट्रायोपिथिकस, नंतर रामापिथिकस, नंतर ऑस्ट्रलोपिथिकस आणि ग्युरायस्ट्युजिनस होमो. आपली खऱ्या अर्थानं व्हरायटी सुरू झाली, ती म्हणजे होमो हॅबिलिस. देन नेक्स्ट लेक्चर, पुढच्या लेक्चरला आपण राहिलेल्या 4 अवस्था बघूया आणि आपला उद्या हा टॉपिक पूर्णपणे संपेल. ओके.